संसार वीतराग विज्ञानता शिवस्वरूप शिवकार नमो त्रियोग समारिके। षटकाय जीवन हननते सब विधि दरव हिंसाटरी रागादि भाव निवारते हिंसान भावित अवतरी जिनके नलेश मृषान जल मृणहु बिनादि योग है 18 सहस विदशील दर्चित ब्रह्म में नितर मिरहे अंतर चतुर्दश भेद बाहिर संग दश दाते टले परमादत जी चौकर मही लखी समिति इर्याते चले जग सुहित कर सब हित हर श्रुति सुखद सब संशय हरे भ्रम रोग हर जिन के वचन मुख चंद्र ते अमृत झरे। मुनींच्या 28 मूलगुणांचं वर्णन चालू आहे। 28 मूलगुणांमध्ये काय काय येतं? 5 महाव्रत, 5 समिती नाही, 5 महाव्रत, 5 समिती, कुठे आहे वही पेन, 5 इंद्रिय निरोध, 8 आवश्यक आणि 7 शेष गुण। हां नाही नाही याच्यात नाही, ते 108 जेव्हा मोजतो ना त्यात सगळे ते येणार, पण हे म्हणजे परिषद जय धर्म 12 भावना वगैरे हे सगळं 108 मध्ये येतं। मग जेव्हा 28 मूलगुण सांगतो, पहिल्या क्लासला बहुतेक सांगितलं तुम्ही 5 महाव्रत, 5 समिती, तुम्ही वही पेन आणायचं सोडून दिलंय, 5 इंद्रिय निरोध लिहा, एकदा हाताखालनं गेलं तर लक्षात राहतं, घ्या तिथं असलं तर त्याच्यातनं लक्षात राहतंय, 6 आवश्यक आणि 7 शेष गुण। काय सांगितलं? 28 मूलगुणांमध्ये हे महत्त्वाचे 5 महाव्रत, 5 समिती, 5 इंद्रिय निरोध, 6 आवश्यक आणि 7 शेष गुण। तर त्यामध्ये व्रत म्हणजे काय ह्याच्यासाठी आपण द्रव्यसंग्रह बघणार होतो, 35वी गाथा आहे। तर त्यात सांगितलं त्यांनी की व्रत म्हणजे बहिरंगात आपल्याला वाटतं काहीतरी शरीराची क्रिया, काहीतरी संयम, तर वास्तविक व्रत म्हणजे काय 35व्या गाथेमध्ये त्यांनी घेतलंय। आता तुमच्या पुस्तकात बघा कुठे आहे, जिथं टीका सुरू होती ना तिथं पहिलं दुसरंच वाक्य आहे, निश्चय से विशुद्ध ज्ञान दर्शन स्वभावी निजात्म तत्व की भावना से उत्पन्न सुखरूपी सुधा के आस्वाद के बल से समस्त शुभ अशुभ रागादि विकल्पों की निवृत्ति वह व्रत है। टीकेमध्ये सांगितलं ना खाली, तर त्यात सांगितलं त्यांनी की सगळ्या वाक्याचा भाव असा आहे, सगळं आत्म्याची विशेषणं दिली आहेत त्यांनी। निश्चय आणि त्यांना सांग चटई आहे इथं, या तिकडं जवळ घे, तुझ्याकडं जरासं, नाही तर ते माझ्या जवळ येतील। निश्चयाने विशुद्ध ज्ञान दर्शन स्वभावी निज आत्मतत्वाच्या भावनेने उत्पन्न सुखरूपी सुधाच्या आस्वादनाच्या बलाने, म्हणजेच एवढ्याचा अर्थ सांगायचा आहे की शुद्धात्मानुभूतीच्या बलाने समस्त शुभ अशुभ रागादी विकल्पांची निवृत्ती याला व्रत म्हणतात।
म्हणजे बहिरंगात आपण त्या क्रियेला व्रत म्हणतोय, पण खरं व्रत म्हणजे आत्मानुभूतीच्या निमित्तात जे काही दोष होते, शुभ अशुभ दोष म्हणा, त्या दोषांचं निवृत्ती, त्या दोषांना टाकणं, ह्याला म्हणायचं व्रत. काय कळलं? शुद्ध भावाच्या बलाने शुभ अशुभ भावापासून निवृत्ती, ह्याला म्हटलं खरं व्रत. किती व्रत आहेत? मग आता ही व्यवहाराने म्हणायचं, निश्चयाने व्रत किती आहे? तर एक आत्मानुभूती हेच खरं व्रत आहे, ज्याच्या निमित्तात की विचार करा ना, जेव्हा मी अनुभूती घेतोय त्यावेळेस तिथं बहिरंगात माझ्याकडून काय दोष होत आहेत, अनुभव घेतोय त्यावेळेस तिथं आत्म्याचं आत्मरूपाने परिणमन चालू आहे. त्यामुळे तिथं बहिरंगात न शुभ भाव आहेत ना अशुभ भाव आहेत. म्हणजे एका वेळेस एका जीवाला एकच भाव असणार, एक तर अशुभ भाव, एक तर शुभ भाव किंवा शुद्ध भाव. मग सांगतायत म्हणून की ज्या समयाला शुभ भावात असणार त्यावेळी शुद्ध भाव नसणार. मग शुभ भाव सुद्धा दोष आहे, अशुभ भाव सुद्धा दोष आहे. का शुभाला का दोष म्हणायचं? बरोबर. आणि ते क्षणिक आहेत, पराला लक्ष करून होत आहेत, स्वभावाचा आश्रयाने होत नाही, म्हणून त्याला पण दोष म्हणलं. आणि शुभ भावाच्या द्वारे मोक्ष नाही, म्हणून सांगितलं की शुभ अशुभ भावाच्या विकल्पापासून निवृत्ती, याला खरं व्रत म्हणलं. लिहा. शुद्ध भावाच्या प्राप्तीने किंवा त्याच्या बलाने समस्त शुभ अशुभाच्या विकल्पांपासून निवृत्ती, किंवा थोडक्यात व्रतयती म्हणजे दोष टाकणे. काय म्हणले मामा? व्रत म्हणजे काय? महाव्रतांचं वर्णन चालू आहे ना आपलं. तर व्रत म्हणजे काय? तर सांगतायत की शुभ अशुभ भावामध्ये प्रवृत्ती हे दोष आहे. बरोबर. शुभ भाव करा तरी पण तुम्ही स्वभावात नाही आहे, त्यामुळं बाहेरच आहे. अशुभ भाव केला तरी सुद्धा तो मोक्ष मार्ग तर नाहीच, दोन्ही पण. म्हणून सांगतायत शुद्धोपयोग जिथं प्रगट झाला ते खरं व्रत आहे. मग तुम्ही व्रती आहात का? नाही का? मग शुद्ध भाव केलं की व्रत झालं, त्या ठिकाणी सुरू झालं व्रत. मग तेवढा अनुभव करायचा आहे फक्त आपल्याला. अनुभव केला त्या समयाला व्रत झालं, म्हणजे व्रती झालो आपण. म्हणून म्हटलं चतुर्थ गुणस्थान वर्तीला तो पण व्रती. का? या अपेक्षेने, निश्चयाच्या अपेक्षेने. जिथं शुद्धोपयोग आहे तिथं व्रत आहे, तिथं समिती आहे, तिथं इंद्रिय निरोध आहे, सगळं पालन होणार त्या ठिकाणी निश्चयाने. तो निर्णय मीच करणार. माझा निर्णय दुसऱ्याला नाही विचारता येणार आहे किंवा दुसरा सांगू शकणार नाही आहे. म्हणजे जसं म्हटलं होतं ना की आपण या शरीराचं वेदन करतो, आपल्या नावाचं वेदन करतो, तो मी आहे. मग तसंच आपल्याला त्या नावाच्या पुढं जायचं आहे. ते नाव म्हणजे मी नाही आहे, तर मी कोण आहे? मग जे काही शब्द ऐकतोय आता, तो ऐकणारा मी असं वाटतंय, पण कोण ऐकतोय? ऐकायचं काम जीवाचं नाही आहे, जाणायचं काम जीवाचं आहे. मग ऐकणारा तो मी असं वाटतंय, पण जाणतोय तो मी आहे. फील करा ना, आत्ता फील करा. जरासं 1 मिनिटासाठी डोळे बंद करा आणि बघा, शब्द जे काही मी ऐकतोय ते ऐकणारा कोण आहे? त्या ऐकण्याचं त्या शब्दाला तर कळत नाही आहे, ज्ञान नाही आहे. मग त्या ज्ञानाला ग्रहण करणारा कोण आहे? तो मी आहे. मग ते शब्द म्हणजे पौद्गलिक आहेत, जड आहेत. मग त्या शब्दाला मी जाणतोय. एखादी डेड बॉडी असेल तर शब्दाला जाणू शकणार नाही. का? जाणण्याची शक्ती नाही आहे. कान आहे पण जाणण्याची शक्ती नाही आहे. डोळे आहेत पण पाहण्याची शक्ती नाही आहे. मग कोण जाणतंय जे काय चालू आहे ते? सगळ्या इंद्रियांच्या मागं एक आहे ना, काय म्हणायचं? कंट्रोलर. मास्टर माइंड. तर ते कोण आहे? तो मी आहे, ह्याचा अनुभव करायचा आहे. जरासं आपण त्या इतकं शरीराशी जोडलंय ना स्वतःला, म्हणून वेगळं दिसत नाही आपल्याला काय आहे, कोण आहे मी तो. म्हणून त्या शरीरापासूनच तोडून बघायचं मी कोण आहे ते आत्ता असताना. म्हणून तिथं जेवढं आत्ता या शरीरातून प्रत्येक क्रियेतून बघायचं, जे काय करतो. खाताना सुद्धा खातोय कोण? मग जीव खातोय का? मग मी काय करतोय आत्ता? मग सगळीकडे तेवढं एक उदाहरण व्यवस्थित लावायचं. जे आरशात पाहताना आपण आरसा काय करतोय ना, तसं मी आहे. बस प्रति समयाला तुम्ही आरशाप्रमाणे सगळीकडे स्थिर आहात, बाकी तर काय करणारे नाही आहेत.
म्हणजे सगळ्या क्रिया चालू असल्या तरी त्या सगळ्या क्रियांमध्ये जीव फक्त जाणतोय. म्हणजे मी खातोय वाटतंय, मी बोलतोय वाटतंय, मामा कोण ऐकतंय? कोण ऐकतंय? मशीन का तुम्ही? मशीन ऐकतंय का तुम्ही ऐकताय? जीव ऐकतो. मग मशीनला काय कळतंय? निमित्त. बरोबर. म्हणजे ऐकणारा पण जीव नाही आहे, जीव जाणणारा आहे. म्हणून तिथं सगळीकडे फक्त जाणतोय ह्याचं वेदन केलं तर त्याला शुद्धोपयोग म्हणायचं. मग किती अवघड आहे सांग बघू तो. म्हणजे करायला पाहिजे. आपण बाकीच्या सगळ्याचा निर्णय करतो पण शुद्ध स्वभावाचा निर्णय करत नाही. त्यामुळे आपल्याला असं वाटतं काहीतरी अवघड गोष्ट आहे, ती होणार नाही आपल्याला. किती अवघड आहे सांगा अनुभव. कोणाचा अनुभव करायचा आहे? दुसऱ्याचा नाही, मला माझा अनुभव करायचा आहे. तो माझ्या अधीन आहे. म्हणून सांगितलं जिथं शुद्धोपयोग आहे तिथं तेच व्रत आहे. शुद्धोपयोग हेच खरं व्रत आहे. मग व्यवहाराने त्यांनी सांगितलं तिथं व्यवहार से उस निश्चय व्रत के साधक. म्हणजे निश्चयाने तुम्ही स्वतःला जाणलं आत्ता. मग आता ज्या समयाला जाणलं तिथं तुम्हाला भावना काय झाली हो, असं थोडी होणार आहे कुठल्या जीवाची हिंसा करायची आहे, खोटं बोलायचं आहे, पाप करायचे आहेत काय, ती भावना नाही आहे. त्यामुळं त्या शुद्धोपयोगपूर्वक जे काही पालन होणार ते व्रत हे सांगायचं आहे. त्याला व्यवहार व्रत म्हणलं. त्या निश्चय व्रताचे साधक हिंसा, असत्य, चोरी, अब्रह्म और परिग्रह के आजीवन त्याग लक्षण रूप 5 प्रकार के व्रत है. ज्यांनी अनुभव घेतला, ज्याला समजलं की मी करणारा नाही आहे, जाणणारा आहे, त्याच्याकडून ह्या 5 पापांचा सहज आजीवन त्याग झाला आणि मग तिथं ते व्रत प्रगट झालं हे सांगितलं. असं पण म्हणू नकोस, कारण मुनी पण काय, मुनींना आहे अंतर्मुहूर्तामध्ये ते अनुभव घेणार. पण आता पंचमगुणस्थांवरती श्रावक आहे, मग त्याला 15 दिवसाचा काळ सांगितला आहे. 15 दिवसातनं जरी त्यांनी अनुभूती घेतली तरी सुद्धा 5वं गुणस्थान नष्ट होत नाही. चतुर्थ गुणस्थानवरतीला 6 महिन्याचा काळ सांगितला. 6 महिन्याच्या आत जरी एकदा तुम्ही अनुभव घेतला तरी पण चतुर्थ गुणस्थान खंडित होत नाही. म्हणजे 6 महिने घेऊ नका असं नाही सांगायचं आहे, निरंतर घ्या. उलट ज्याला अनुभव आलाय, आनंद आलाय, तो सतत प्रयत्न करणार त्याचा. पण ज्याला नाही झाली आहे आजपर्यंत तर तो लगेच पण खाली उतरतो असं नाही, ह्याच्यासाठी सांगितलं. चौथ्या गुणस्थानवरती अव्रती सम्यक दृष्टी आहे आणि पंचम गुणस्थानवरती आहे तो एखादं व्रत घेईल, एकदेश व्रती असेल. म्हणजे त्याची रेंज सांगितली होती मागच्या वेळी मी. काय पंचम गुणस्थान असेल तर चतुर्थ गुणस्थानवरती जीव आहे तो अव्रती आहे, त्याच्याकडे बहिरंग चारित्र व्रत वगैरे नाही. आता समजा या जीवाने एखादं व्रत, हा जीव सम्यक दृष्टी बरं का, म्हणजे आत्मानुभवपूर्वकच पहिल्यातून वर चढणार तर सम्यक दर्शन असायलाच पाहिजे. तर त्यांनी अनुभव घेतला पण अजून व्रत नाही घेतलेलं बहिरंगामध्ये, तर तो चतुर्थ गुणस्थानात गेला. हाच जीव समजा एखाद्या वेळेस एखादा नियम करेल, म्हणजे आज मी अनुभव केला, मी तर शुद्ध द्रव्य आहे, या सगळ्यापासून भिन्न आहे, हे जाणल्यावर मला वैराग्य झालं, मी रात्री भोजनाचा त्याग केला आजीवन. ज्ञानपूर्वक एखादं व्रत आजीवन घेईल तर इथं पंचमगुणस्थान सुरू झालं. सगळ्यात लास्ट विशुद्धी म्हणती गृहस्थालाच आहे पंचमगुणस्थान. तेच ना, म्हणूनच सांगायला की एक एक स्टेप्स बघ असे, ह्याच्यामध्ये भरपूर मोठी रेंज आहे पंचमगुणस्थानामध्ये. तुम्ही प्रतिमा एक एक घ्यायला सुरू केला तरी सुद्धा तिथं पंचमगुणस्थान आहे. आणि जे सगळ्यात लास्ट प्रतिमावाले सगळ्यात जास्त घरात राहून किंवा घर सोड परिग्रहात आहे, परिग्रह अजून तोपर्यंत जे काय मॅक्झिमम ते व्रत करू शकतात ते सगळे जीव इथं पंचमगुणस्थानात येणार. म्हणजे शेवटी परत विशुद्धी वेगळी आहे त्यांची, उत्तरोत्तर विशुद्धी पण वाढत जाते. म्हणजे हा जीव आहे हा आत्ता प्रवेश केलेला आहे समज, किंवा एखादं व्रत पालन करतोय पण ज्ञानपूर्वक असेल तरी पण तो पंचमगुणस्थानवरती आहे. त्याला सुद्धा सांगितलं प्रतिसमयाला असंख्यात गुणी निर्जरा असते. मी अनुभव घेत नाही आहे आत्ता, मी पंचमगुणस्थानवरती आहे, मी अनुभव घेत नाही आहे, तरी सुद्धा या समयाला पण असंख्यात कर्मांची निर्जरा चालू असते. कसं काय?
जसं म्हणलं तुम्ही FD ठेवली आहे, आज ठेवली आहे, तुम्हाला 1 वर्षांनी काढायची आहे. मामा किती ठेवली आहे FD? FD किती केली आहे विचारतीये. तुमच्या नावावर नाही आहे का? समजा 1 लाख रुपयाची FD ठेवली आपण 1 वर्षासाठी आणि मग आता 1 वर्षांनी काढायची आहे. मला सांगा आज काढली नाही आहे, पैसे त्याच्यामध्ये कसं काय वाढायला लागले? म्हणजे चालू आहे ना त्याचं कार्य, टाइम पिरियड जातोय तसं तसं सांगितलं, त्याच्यामध्ये पैसा पडत राहणार आहे. जेव्हा तुम्ही काढणार आहे तेव्हा मिळणार सगळी गोष्ट ती वेगळी. तसं सांगितलं इथं. आत्मानुभव घेतलेला जीव बहिरंगात भलेही तिथं दिसत नाही आहे तुम्हाला की तो ध्यान करतोय, अनुभव घेतोय वगैरे, तरी सुद्धा जे तुम्ही व्रत घेतलंय ना त्याची विशुद्धी अशी आहे की ते निरंतर त्याचं कार्य करते. आहेच ना, विशुद्धी आहेच म्हणूनच सांगितलं. याच्या चतुर्थ गुणस्थानापेक्षा पंचम गुणस्थानवरतीची विशुद्धी अधिक, पंचमपेक्षा षष्टम सप्तमची अधिक, आणि त्याच्यावर प्रत्येक गुणस्थानांची विशुद्धी उत्तरोत्तर वाढती. म्हणून आज सकाळी आमचं हेच प्रकरण झालं. जमलं तर सकाळचं ऐका, कारण सामान्य गुणस्थानांविषयीच घेतलं होतं थोडंसं की तुम्हाला बाहेर काय दिसत नाही आहे. म्हणजे काय झाला विषय आमचा की पहिल्या गुणस्थानातून हा जीव चतुर्थ गुणस्थानात गेला, तुम्हाला काय दिसलं? काय कसं काय तुमचं गुणस्थान कुठलं आहे कसं कळणार? मला तर कळणार नाही तुमचं गुणस्थान कुठलं आहे, तुम्हाला कसं कळणार? बस मी जाणलंय, स्वतःला जाणलंय म्हटलं की चतुर्थ गुणस्थान. आज मी अजून एक व्रत घेतलेलं नाहीये तर मला समजतंय मी चतुर्थ गुणस्थानात गेलोय. आपलाच निर्णय करायचा आहे गुणस्थानांमध्ये मी कुठं आहे. मग इथं चतुर्थ गुणस्थानात गेलेला जीव हा ना, मग सम्यक दर्शन म्हणजे शुद्धोपयोग, म्हणजेच आत्मानुभव, म्हणजेच भेदविज्ञान. एका समयात करायचं भैया, ते त्याच्यात वेळ नाही लागणार, फक्त विषय धरायचा आहे. आपण आजपर्यंत बाहेरचा विषय धरलाय म्हणून मला आजपर्यंत नाही झालं आणि त्याच्याबद्दल अज्ञान आहे. पण जेव्हा समजलं ना हे विषय असा आहे, माझ्याजवळ आहे, मी आत्ता जाणू शकतो, त्या समयाला निर्णय झाला की सम्यक दर्शन झालं. म्हणजे सगळीकडून म्हणूनच की तुला मी महे नाही कधी निर्णय झाला सांग? निर्णय केला का नाही तू? ऐकलं तरी सुद्धा मी महे नाही हे निर्णय मी केला ना. कोण मला सांगितल्यावर मला थोडी पटणार आहे, त्याचा निर्णय माझा मला करावा लागणार आहे. तसं आज मी जीव आहे म्हणजे मला म्हणायचंय, शास्त्रात सांगितलं त्यांनी, ते जे काही शब्द आहेत ना ते वाचल्यावर आपल्याला समजतं की इंद्रियांनी आत्मा जाणला जात नाही, आत्मा मूर्तिक नाही आहे. आत्मा काय म्हणायचं, शरीराशी बद्ध नाही आहे. हे सगळं सांगितलं शास्त्रामध्ये तुम्हाला, बरोबर. आता तुम्ही ध्यानाला बसलाय, ध्यानाला बसल्यावर एवढं तरी विचार करा की मी ज्याला आत्ता जाणतोय तो कुठल्या इंद्रियांचा विषय आहे. मग इंद्रियांचा विषय असेल तर अजून मला आत्मा मिळाला नाही. म्हणजे मी ध्यानाला बसल्यावर काय करतोय, असा आकाराचा आहे, काहीतरी प्रकाश आहे, काहीतरी प्रकार वेगळा वेगळा काय जे असेल ते तुम्ही जर इंद्रियांच्याच द्वारे बघायला जाताय तर मूर्तिकच विषय आहे तो. मग मला अजून आत्मानुभव नाही. मग त्याच्या पुढं जावा ना अजून, म्हणजे अजून मला विषयाकडे जायचंय हे तर निर्णय होतो. मग त्यातून पुढं सरकून बघा अजून मग कोण आहे मी. मग हा जो आकार मला दिसतोय त्या आकाराला पण कोण जाणतोय, तो मी आहे. म्हणजे फील आहे तो, शेवटी फील आपल्यालाच निर्णय करावा लागणार. जसं मागं सांगितलं, साखर खाल्ल्यावर ती गोड आहे हे फील तुला कळणार आहे. तू कसं सांगणार कसं गोड आहे? मग ती मूर्तिक वस्तू आहे ना, म्हणून तुम्हाला सगळ्या मूर्तिकाचा परिचय आजपर्यंत, म्हणून आत्मा अवघड झालाय. मग आज थोडंसं डायव्हर्ट करा ना स्वतःला. फक्त ते ठीक आहे मूर्तिक विषय आहे पण तरी सुद्धा त्याचं पण जाणायचं कार्य करणारा आत्मा आहे. बाहेर तो दिसतोय म्हणून तुम्हाला वाटते की मला जाणता येते त्याला, पण जे अनुभव करतोय तो अमूर्तिकच आहे. कशाचा पण अनुभव करा. गाडी आणली नवीन, सांग कसं वाटलं तुला? कसं चांगलं म्हणजे काय वाटलं? कसा असतो तो आनंद? म्हणजे आहे ना, अनुभव आहे तो, अमूर्तिक आहे तो, फील केल्यावरच समजणार, त्याच्याशिवाय
नाही. तसंच सांगितलं इथं पण, आत्म्याचा पण अनुभव घेतल्याशिवाय कळणार नाही. मग ह्याच्यासाठीच म्हणून शास्त्रातलं उदाहरण सांगितलं मी की पारिशेष न्याय म्हणायचं त्याला. म्हणजे काय, गल्ली आहे इथं आणि तुला सांगायचं तुझ्या घराचा ॲड्रेस एखाद्याला, तर सांगितलं की तू ते संयम नावाचा बंगला आहे ना तो आमचा नाही आहे, त्याच्या बाजूला मुक्ती नावाचा बंगला आहे ना तो आमचा नाही आहे, त्याच्यासमोर काय नाव आहे त्याचं, सुशीला बंगला आहे ना तो आमचा नाही आहे. मग तू नाही 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 हे सांगितलं, मग त्याला कळालं की एकच घर राहिलं आहे, मग ते तुझं आहे. म्हणजे पारिशेष याला म्हणायचं. शेवटी जे राहिलं ना शेष, त्याला त्याच्याद्वारे निर्णय करणं. मग तसं तुम्ही अनुभव घ्या. अनुभव घेतल्यावर हा मी जाणलेला विषय इंद्रियांचा नाही आहे, मला कुठला आत्ता रंग दिसला नाही, कुठले शब्दातून मी बघितलं नाही, किंवा मला काय म्हणायचं काय असं रोमांच आले असं नाही. मग जे काय हे सांगितलेलं आहे असा माझा अनुभव नाही आहे, म्हणजेच मी जाणलेला आत्ता शुद्धात्मा अनुभव आहे. असं आपण थोडं पारिशेष न्यायातून पण गेलं तरी चालतंय, नाही तर डायरेक्टसुद्धा अनुभव करू शकतो आपण. मी जाणतोय तर त्या जाणण्यामध्ये एक आजपर्यंत मी हे अनुभव घेतला नाही असा अनुभव अतिंद्रिय आहे तो. त्याला कशाचा अडथळा नाही आहे, कशाचाच अडथळा नाही. डोळे उघडे असतील तर मला नाही जाणता येत, फार गोंधळ असेल तर मला नाही जाणता येत. काय फरक काय पडतोय, घरात असल्यावर नाही जाणता येत, कुठं बाहेर गेलोय, काय आंघोळ करतोय, जेवतोय, मग जाणता येत नाही, असं काहीच नाही आहे ना. कशाचीच बाधा नाही आहे त्याला. फक्त निर्णय करायचा आहे तुम्हाला. कसं करणार, ध्यानाशिवाय तर निर्णय नाही करता येणार. त्यामुळं थोडंसं एक 10-15 मिनटं स्वतःसाठी वेळ काढा. आज निर्णय केला ना तुम्हाला उद्यापासून खूप सोपं आहे ध्यान. म्हणजे नंतर जेव्हा बसणार त्यावेळेस त्या निर्णय करायचं मग तिथं. म्हणूनच की तिथं निर्णय मलाच करावा लागणार. त्याला प्रामाण्य म्हणतात. मी हे जाणलेलं सत्यच आहे आणि तो अतिंद्रियच मला आनंद आलाय आता, ह्याचा निर्णय मलाच करावा लागणार. मग आता हे जे काय आत्तापर्यंत शिकलेलं आहे त्याच्यावरून सुद्धा आपल्याला आत्मानुभव सहज होऊ शकतो. असं नाही आहे की लय अभ्यास असेल तर आत्मानुभव होतो. तुम्हाला एवढं भेदविज्ञान झालं सांगितलं ना परवा दुपारीच्या जिदुबाईंच्या कॅसेटमध्ये एक प्रवचन ऐकलं मी, तर त्यात त्यांनी सांगितलं की शिवभूती मुनी अल्पज्ञानी होते, त्यांचं क्षयक्षम फार मंद होता, लक्षात राहत नव्हतं जे काय सांगितलं गुरूंनी. तर गुरूंनी त्यांना एकच वाक्य सांगितलं होतं. काय म्हणजे, पण ते झालं पुढं त्याचा इन्सिडन्स. पण असं थोडी गुरूंना काय सांगायचं होतं की पाकडून बघ, वरती डाळ पुढं असती, मागं येते, ते फोलपट पुढं असतं, ते नसते. हां, तर गुरूंनी म्हणले, म्हणजे त्यांनी सांगितलेली गोष्ट सांगते बरं का. त्यांनी सांगितलं, गुरूंनी म्हणले तुला काय लक्षात राहत नाही ना, फक्त एवढं लक्षात ठेव, मातुष मारुष. तुष म्हणजे संतुष्ट होऊ नकोस, ऋष म्हणजे रुष्ट होऊ नकोस. बस, म्हणजे समता ठेव हे सांगायचं होतं त्यातून त्यांना. पण लय लक्षात राहत नव्हतं म्हणल्यावर एवढंच लक्षात ठेव म्हणले. काय, मातुष, मा म्हणजे नको, मातुष मारुष म्हणजे रुसू नको आणि फुगू नको. फुगू नको म्हणजे हर्षित होऊ नकोस, आनंद लय कशामध्ये करू नकोस. मग आता हे पण विसरलं त्यांचं. आणि मग ते रस्त्यावर न जाताना त्यांना ती स्त्री डाळ पाकडत असताना दिसली. मग त्यांनी तिला विचारलं काय करताय. मग ती म्हणाली की तुष माश भिन्न करतीये. बस, तेवढ्या शब्दातनं असा क्षयक्षम प्रगट झाला की केवळ ज्ञानाला प्राप्त झाले. सांग किती ध्यान केलं असणार. बस, निर्णय करायचंय भैया, इतकं सोपं आहे ना, आणि इतकं मस्त मिळालंय आपल्याला, जे मिळालंय ते सोनं करा त्याचं. बस, मग बाकी तुम्ही काय करा नाही करा संसारातलं गोष्ट वेगळी, पण एवढा निर्णय केल्याशिवाय सोडायचं नाही. जेव्हा जेव्हा ध्यान करणार ना ह्याच्यासाठीच पुरुषार्थ करायचा. मला आत्मानुभव व्हायलाच पाहिजे, होण्यासारखी गोष्ट आहे, अशक्य नाही आहे ती. तू बॉस होणं अशक्य असेल, पण इथं ते पण शक्य असेल बरं, पण हे इतकं शक्य आहे माझ्याकडनं, अशक्य साध्य तर सांगणार नाही आहेत शास्त्रामध्ये. त्यामुळं प्रत्येक जीवाला जो प्रयत्न करेल त्याला अनुभव होऊ शकतो. फक्त आजपर्यंत शरीराची सवय आहे, त्यामुळं शरीराला सोडून काहीतरी आपण जाणतोय असं कधी
प्रयत्नच केला नाही आहे, किंवा इंद्रियांच्या विषयांनाच जाणण्याचा प्रयत्न केला. आज तिथं करताना प्रयत्न थोडंसं इंद्रियांपासून काहीतरी वेगळा मी आहे हे पाहण्याचा प्रयत्न केला तर दिसणार. मामा काय म्हणले समजलं ना? आत्मानुभव घ्यायलाच पाहिजे, त्याच्याशिवाय मी ही पर्याय सोडणार नाही. आणि त्या आत्मानुभवाचा आनंद इतका मस्त आहे, त्याचा आनंद तसा तुम्हाला कधी कशाच्याद्वारे मिळणार नाही. किती धन मिळालं तरी तसा आनंद मिळणार नाही. मुलगा झाला तरी तुम्हाला आनंद तसा नसतो होत, जसा आपल्या आत्मपुत्राचा जन्म आपल्या ज्ञानात व्हायला पाहिजे. तर तिथं वेगळा जो आनंद आहे तो त्याची क्वालिटीच वेगळी आहे. म्हणून तो अनुभव घ्यायला पाहिजे. काय समजलं? शुद्धोपयोग हे सुद्धा व्रत आहे. म्हणून तिथं जिथं शुभ अशुभ दोषाची निवृत्ती झाली, त्या दोषांना टाकलं, तिथं ते व्रत झालं म्हणलं. व्यवहाराने अहिंसा, सत्य, अचौर्य, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह हे 5 प्रकारचं व्रत आहे. पुढं समिती म्हणजे काय वाचा. निश्चय से वाच. निश्चयाने आपल्या शुद्ध आत्म्यामध्ये सम्यक् इति म्हणजे यथार्थ परिणाम ही समिती आहे. कशात वाचतोय तू? आहे का? मी टीकेचं खालचं वाच म्हणायला लागले तुला ते का? अरे याच्या 35वी गाथा काढली का तुम्ही? स्टार्टिंग 35 जिथं गाथा दाखवते ते काढा. तेच बरोबर. समिती म्हणजे काय सांगतायत? निश्चय से अनंत ज्ञानादि स्वभाव के धारक निजात्मा में सम अर्थात सम्यक प्रकार से समस्त रागादि विभावों के परित्याग द्वारा निजात्मा में लीनता चिंतन तन्मयता से अयन गमन परिगमन करना वह समिति है. काय केलं? समितीमध्ये शब्दफोड करून दाखवला. सम अधिक इति काय? सम अधिक इति. निश्चयाने अनंत ज्ञानादी स्वभावाच्या धारक निज आत्म्यामध्ये सम म्हणजे सम्यक प्रकाराने, सम्यक रीतीने, समस्त रागादि विभावों के परित्याग द्वारा निज आत्मा में लीनता चिंतन तन्मयता से अयन गमन इति म्हणजे इति अयन गमन हे सगळे शब्द त्याच्यात लागतात. काय केलं? हा ना, अयन शब्द कसं झालं हे बघाले मी. इति वरून अयन केलं हो त्यांनी. आता हे जरा व्याकरणातलं बघावं लागेल काय केलं, माझ्या नाही लक्षात आहे. म्हणजे अयन गमन परिणमन हे सगळे एकार्थवाची शब्द आहेत. म्हणजे सम्यक रीतीने परिणमन करणे याचं नाम आहे समिती. सम्यक प्रकार से समस्त रागादि विभावों के परित्याग द्वारा निजात्म्यामध्ये अयन म्हणजेच गमन करणे, निजात्म्यामध्ये परिणमन करणे, जाणणे, ह्याला म्हणायचं समिती. सम अधिक इति. आहेच की बरं. समीचीन रीतीने, सम्यक रीतीने म्हणाले तर समीचीन रीतीने म्हणा, सगळं एकच झालं. सम्यक रीतीने परिणमन करणे ह्याला म्हणायचं समिती. लिहा. काय लिहिलं? सम्यक रीतीने अयन म्हणजेच गमन करणे, परिणमन करणे. हे झालं निश्चय समिती. म्हणजेच म्हणलं निश्चय समिती म्हणजे सुद्धा शुद्धोपयोग आहे. आणि आता इथं व्यवहाराने काय करणार? जो जीव सम्यक रीतीने निज आत्म्यामध्ये गमन करतोय तो बहिरंगामध्ये त्याच्याकडून आपोआप सम्यक रीतीने परिणमन करणे, स्वभावामध्ये राहणे, याला म्हणायचं समिती. व्यवहार से उसके बहिरंग सहकारी कारणभूत
आचारादि चरणानियोग के ग्रंथों में कथित इर्या भाषा ऐषणा आदान निक्षेपण और उत्सर्ग नामक 5 समितियां है. काय कळलं? जेव्हा शुद्धोपयोग घेतला त्याच्यानंतर सांगितलं व्यवहाराने त्याचं काय चर्या करतोय, तर तिथं त्याचं सहकारी कारणभूत म्हणजे मला पुन्हा अनुभूती घ्यायची आहे, तर त्याच्यापूर्वी कशी असणार चर्या. म्हणजे मला समजलंय की जीव शरीरापासून भिन्न आहे, जीव जाणतोय. तर तसं जेव्हा त्या समोरच्या जीवांना पण आपण काय मरू नये, हिंसा होऊ नये ह्याच्यासाठी आपण सावधानता घेतोय, तर ते सुद्धा जीव आहेत. ह्याचं जिथं ज्ञान झालं तिथं विकल्पाच्या भूमिकेत आल्यावर सहजच त्यांना सुद्धा इजा न हो ह्याचा प्रयत्न असणार. मामी काय म्हणले? समिती म्हणजे मग निश्चय आणि अनुभूती. अनुभूती घेतल्यानंतर विकल्पाच्या भूमिकेत इर्या भाषा वगैरे या समितींचं ते पालन केलं जाणार, ज्याच्यामध्ये की हिंसा आदींचा दोष लागणार नाही. व्यवहार से उसके बहिरंग सहकारी कारणभूत आचार आदि चरणानुयोग के ग्रंथों में कथित इर्या भाषा ऐषणा आदान निक्षेपण और उत्सर्ग नामक 5 समितियां है. काय कळलं? समोर आहे शास्त्र ऐकायला बस. हा नंतर बोला. बसा. काय सांगायला लागले? आम्ही दीक्षा घ्यायची तयारी करायलो इथं सगळेजण. महाव्रती म्हणजे परिणामांची तयारी आहे. काय करायचं आहे? दीक्षा घेण्याच्या पूर्वी कशी आपली चर्या असणार आहे, काय तिथं आपण साधना करायला पाहिजे ह्याच्यासाठी म्हणून ओळख देत आहेत. मग तिथं मुनिराज काय करतायत, कशा रीतीने ते अनुभवपूर्वक बहिरंगामध्ये दाखवत आहेत. सगळं जे काय त्यांचं चालू आहे ना विकल्पामध्ये सगळं अनुभवपूर्वक चालू आहे. मग सांगितलं आम्ही की व्रत समिती गुप्ती यांचं पालन करतात. तर व्रत म्हणजे काय सांग? व्रत म्हणजे निश्चयाने दोष टाकणे. मग कुठले दोष टाकणे? तर शुभ अशुभ विकल्पांना टाकणे ह्याला म्हटलं खरं व्रत. म्हणजेच आत्मानुभव घेणे हा व्रत आहे. का? कारण जिथं शुद्धोपयोग आहे तिथं शुभ अशुभ उपयोग नाही, म्हणून सांगितलं त्या ठिकाणी शुद्धोपयोग म्हणजे व्रत आहे. मग सकाळी घेतलं ऐकलं का? चतुर्थ गुणस्थानवर्तीला व्रत नाही आहे, मग चारित्र आहे की नाही? हां, व्यवहाराने व्रत नाही, निश्चयाने आहेत. मग चारित्र आहे की नाही ह्याच्यासाठी सकाळी आमचा झाला विषय. तर श्लोक वार्तिकमध्ये त्यांनी सांगितलं पहिल्या गुणस्थानवर्तीच्याकडे पण चारित्र नाही आणि चतुर्थ गुणस्थानवर्तीकडे पण चारित्र नाही. मामी दोघांच्यात काय फरक? फरक काय? चारित्र्याकडनं सांगा आम्हाला. नाही, आता पहिल्या गुणस्थानवरती पण चारित्र रहित आहे, चतुर्थ गुणस्थानवरती पण चारित्र रहित आहे म्हणताय. मग दोघांच्यात काय फरक? त्यांनी असा फरक केला श्लोक वार्तिकमध्ये. पहिल्या गुणस्थानवरतीचं चारित्र कुचारित्र आहे आणि चतुर्थ गुणस्थानवरतीचं चारित्र अचारित्र आहे. म्हणजे काय? अनुभव तर आहे आत्म्याचा, त्यामुळं तेवढ्या अपेक्षेने चारित्र प्रगट झालंय. चारित्राला प्रगट होण्यामध्ये बाधक कोण असतं? चारित्र मोहनीय कर्म म्हणायचं त्याला. चारित्राला जे अडवतं तुम्हाला, काय तुम्हाला मंदिरात यायचंय, कोण अडवतंय हो? कोण अडवतंय का? नाही ना. म्हणजे तिथे चारित्र प्रगट होण्यामध्ये आपलेच कर्म आहेत आपण केलेले पूर्वीचे, ते आपल्याला अडथळा करतायत. त्यामुळं आपण आजपर्यंत अजून देशव्रती नाही आहे, महाव्रती नाही आहे. का? कारण कार्य चालू आहे या कर्मांचं आणि तसा आपला पुरुषार्थ पण कमी पडतोय. मग तिथं सांगितलं की पहिल्या गुणस्थानामध्ये चारित्र मोहनीय आहे. कुठलं चारित्र मोहनीय आहे? अनंतानुबंधी जनित क्रोधमान मायालोभ. पहिल्या गुणस्थानात कळतंय ना? काय अवघड नाही ना?
ऐकता ना? हां, म्हणजे आपलं उगीच वर्ण चाललं असं होऊ नये. तिला कळतंय का? कळतंय? होय, थोडं थोडं ना. सांग ना, विचार, मी सांगते तुला काय नाही कळालं तर. पहिला गुणस्थान म्हणजे मिथ्या दृष्टी जीव असतो, ज्याला आत्मा म्हणजे काय माहीत नाही आहे असा जीव आहे. पुढे ये तू माझ्यासमोर. त्यामुळं ज्याला आत्मा समजला ना, त्याचं पहिल्या मजल्यावरनं डायरेक्ट चौथ्या मजल्यावर जातो तो. दुसरं तिसरं पण येत नसतं त्याला. तर पहिल्या गुणस्थानामध्ये अनंतानुबंधीचा उदय होता ना, तर हा जीव जेव्हा चतुर्थ गुणस्थानात जातो त्यावेळेस काय झालं? अनंतानुबंधी तर उदयात नाही, म्हणजे त्याचा अभाव झाला म्हणा थोड्या वेळासाठी. नष्ट नाही झालंय पण नाही आहे ती आता, म्हणून म्हटलं त्याचा अभाव झाला. ह्याचं कार्य काय होतं? उपशम झाला. म्हण उदयामध्ये नाही, उदय असेल तर कार्य दिसणार आहे. उपशम झाला, क्षय झाला, काय असेल ते तिथं काय करेल तो जीव तसं. पुढे गेल्यावर क्षय करेल, क्षयक्षम करेल. फक्त तिथं उदयामध्ये नाही. त्याचं कार्य काय होतं अनंतानुबंधीचं? ते मिथ्यात्वाचं कार्य आहे. अनंतानुबंधीचं कार्य काय सांगा? अनंत संसाराला जे अनुबंधी म्हणजे बांधतं, क्रोधमान माया लोभ. मग ते कशाय असे असतात ना, तीव्र. त्याची स्ट्रेंथ इतकी आहे ना, तुम्हाला फक्त माझं घर म्हणलात तुम्ही. काय घर कुठे आहे दीदी? तुझं नाव काय? सिया. मग घर कुठे आहे? संग्रामनगरमध्येच आहे. होय, मला वाटलं कुठल्या दुसऱ्या गावात आहे का. मग येत जा रोज ऐकायला. उलट म्हणजे हे येत नाहीत रोज लोक, पण तू ये. मग मला काय सांगायचं आहे, ते घर माझं जेव्हा म्हणतो ना त्यावेळीस गाढता एक, म्हणजे एक जे मोह आहे ना त्याच्याप्रती, माझी मुलगी, माझं घर, माझे परिवारजन, माझं सोनं, जे काय तुम्ही म्हणताय ना, त्यामध्ये हा जीव आणि हा जीव दोघं पण जवळ ठेवतायत, पण दोघांचे परिणामांमध्ये फरक आहे. का? जरी ठेवेल जवळ ना तरी सुद्धा याला समजतंय की याच्यामध्ये सुख नाही. एवढीच बुद्धी करायची आहे. तुम्ही घरात राहा नाही म्हणलं नाही आहे, राहताय तरी पण घरात राहू नका, म्हणजे घराला आपल्या ज्ञानात ठेवू नका. आपण इतकं जोडून असतो ना, कुठं परगावी गेलं तरी घरच असते, घर 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 चालू असते. त्यामुळं काय मामा घर सोडून आलाय का घेऊन आलाय? हां, घराला घेऊन आलाय का सोडून आलाय? तुमचं घर कुठं आहे? इथंच आहे, अकलूज. आपल्या ज्ञानातच आहे घर, बाहेर नाही आहे. मग त्याला सांगतायत की ज्ञानातून सोडा. मग काल परवा सांगितलं होतं उदाहरण तसं की तो मनुष्य येऊन प्रवचनाला बसला होता, घर तर आणलं नव्हतं बरोबर. मग त्याचं घर होतं का नव्हतं? तुमचं घर आहे की नाही? असं घ्या डोक्यावर पदर. तुमचं घर आहे की नाही सिया? मग इथं कुठे दाखवा? इथं नाही आहे, तिथं आहे. मग म्हटलं तरी सुद्धा घर तुमचं आहे, कारण आपण ज्ञानात घेऊन आलोय. मग आता समजा इथंच तुला वैराग्य झालं, समजा, आणि तू दीक्षा घेतलीस, तर सांग घर कुठे आहे? आता कुठे आहे? मगाशी तर कुठं होतं सोबत? परत जायचं होतं बघ. म्हणजे परत जायचं होतं म्हणून ते स्थान होतं. जाऊ देत, कोणाचं तर भांडण झालं आणि त्यांनी सोडून आलं इथं घर, सांग. म्हणजे ममत्व आहे ना, जे परिणाम आपले जोडलेले त्याच्याशी, त्याला परिग्रह म्हणतात. मग तसं जर इथंच आपल्याला वैराग्य झालं, इकडंच दीक्षा घेतली, तर कुठं घर राहिलं? किती पाप नष्ट झालं माहिती का? म्हणून तुम्हाला मंदिरात येताना निश्चय म्हणा का सांगतायत, कारण त्याच्या निमित्तात आसरव सतत चालू आहे. मग तेवढ्या वेळासाठी तरी विचार सोडा ना त्याला पण आपण इथं घेऊन बसल्यावर निष्परिग्रही कसे होणार? इथं येतोय वितरागता शिकायला आणि तेच जर विचार केले राहिले डोक्यामध्ये तर कशी सरागताच राहणार आहे. म्हणून म्हणतात आनंद घ्यायचा ना, जिथं असतो तिथला आनंद घ्या. म्हणजे घरात मध्येच बसू नका असं सांगायचं नाही आम्हाला. तिथं असताना भेदविज्ञान करा, पण जिथं आलोय इथं आता धर्मात आलोय तर इथला आनंद इथंच बस राहावा. मग ते एकदा सांगितलं होतं एका प्रवचनमध्ये पण बहुतेक जितूबाईंनी की तुम्हाला जेवायला खायला सुद्धा कळत नाही, तुम्हाला टी व्ही बघायचं कळत नाही, तुम्हाला धन भोगायचं कळत नाही का?
असं करताना बरोबर. हां, एक भोगताना एकाचा व्यवस्थित भोग घेत नाही तुम्ही. एका इंद्रियांचा भोग घेताना तुम्हाला दुसऱ्या इंद्रियांची अपेक्षा असते. म्हणून तुम्ही खाताना काय काय करता सांग? मोबाईल असतो हातामध्ये. म्हणजे न एका इंद्रियांचा विषय, दोन्ही इंद्रियांचं, तिन्ही इंद्रियांचं कार्य आणि ते स्पर्शनेंद्रिय परत. म्हणजे म्हणायचे एका वेळीस आंघोळ सुद्धा म्हणले तुम्ही आनंदाने करत नाही. कशी करायची असती हो? हां, आनंदाने करायची असती का ती? म्हणजे तिथं पण लक्ष नसतं आपलं, किंवा जे प्रक्षालन करतोय त्या शरीराचं करायचं नाही आहे, आपल्या ज्ञानाचं करायचं आहे. जरा चालू दे ना सगळीकडे उपयोग असा. मग एका वेळेस एक भोग घ्या तर निर्विकल्पता राहील. पण आपण तिथं संसार सुद्धा निर्विकल्पतेने करत नाही. धर्म कसा करणार? म्हणून सांगतायत काय करा, आनंद असा भोगा ज्याच्यामध्ये कशाची ढवळाढवळ नको. म्हणून सारखं हे वेदन असावं की मग मुनिराजांचं सांगतोय की त्यांना सतत वेदन हे आहे की कोणाचं माझ्याशी संबंध आहे. किती मस्त आपलं आपलं साधना करण्यामध्ये ते रत. त्यामुळं कोणाला आणायचंय, बोलवायचंय, सांगायचंय, न्यायचंय, कुठं जायचंय. महाराजांना विकल्प आला तर वीरसागर महाराजांचं सांगतात, विकल्प आला की कमंडलू घेऊन निघाले. किती स्वतंत्र आयुष्य सांग. मला कुठं जायचं म्हणजे लय माथामारी असते. हां, गाडी बघा, सगळ्यांना बोलवा, कधी जायचं ठरवा, तिथं गेल्यावर जेवायचं बघा. हां, बरोबर कोणाला तरी न्या, परत गेल्यावर तिथे जेवणा खाण्याचं सगळं. किती किती विकल्प सांगा मुनींना, किती विकल्प. किती मस्त लाईफ आहे माहिती. उलटा ह्या लाईफमध्ये लय कचकच आहे काय सिया. त्यामुळं काय करायचं आपल्याला, म्हण मी मुनी होणार, मी दीक्षा घेणार, मला माझ्या आनंदामध्ये जगायचंय. काय प्रज्वल, मला धंदा करायचा नाही. मी धंद्यात अडकलो, माझं चुकलं. म्हणजे जेवढी आपली निर्विकल्प साधना करू शकतो तेवढं सुख आहे. तर एक मुलगा असतो आणि त्याला स्टोरी आहे. त्याला म्हणजे नवरा बायको आणि मुलगा 3 जण असतात आणि त्यांची दरवेळीची सवय असते की सुट्ट्यांमध्ये नानीकडं जायचं, काय म्हणायचं, माहेरी परगावी जायचं, मामाकडं, असं गाव असेल गावामध्ये जायचं. त्याला फार आवडायचं ते, त्या मुलाला छोट्या. म्हटल्यावर त्याच्या सुखासाठी म्हणून हे जायचे. पण यावर्षी काय झालं की नेमकं त्यांच्या दुकानामध्ये तोटा झाला, त्यांना दुकान बंद करून चालणार नव्हतं. मग यावेळेस त्यांनी कॅन्सल केलं होतं की आज यावेळेस जायचं नाही आहे गावी. मग त्यांनी सांगितलं मुलाला. मुलगा म्हणला की नाही मला जायचंच आहे, काय पण असू देत. मग ते आता आई वडील म्हणाले की आम्ही नाहीच येऊ शकणार, वडिलांना मदत करायला मला थांबावं लागणार आहे. आणि असा अर्ध्या तासावर होतो पंढरपूर अकलूज असं तुमच्यासारखं. तर ते तिचं माहेर. पण तरीसुद्धा असं एकट्याला कसं पाठवायचं, 10 वर्षाचा मुलगा होता म्हटल्यावर ते दोघांची तयारी होईना पाठवायची. पण तो हट्टच करून बसला. म्हटल्यावर आता तिकडं सांगितलं फोन करून, इकडून बसवून देतो, तिकडून उतरून घ्या वगैरे, झालं सगळं. पण आता ह्याला इतका उत्साह होता जायचं म्हटल्यावर त्याला विचारलं तू एकटा जाणार का सिया, जाणार का एकटा? नाही का? ते म्हणला जाणार मी. मला जायचं आहे म्हटल्यावर आता ओढ तिकडची होती ना, काय बाकीचा विचारच नाही आला. काय आपल्याला प्रॉब्लेम येईल, नको वाटेल, काय नाही असलं, बस मिळवायचं आहे. अशी असती धून जेव्हा पैसे मिळवतो. काय होऊ दे, किती त्रास होऊ दे, मी मिळवणारच. मग ते आपलं ट्रेनमध्ये त्याला बसवले आणि ते 2 जण सांगितले की आम्ही खाली उतरणार आहे, तू व्यवस्थित बस, व्यवस्थित पोच वगैरे सगळं सांगून झालं त्याचं. आता त्याला बस आनंदच चालला होता ना ज्ञानामध्ये, काय विचारच नव्हता दुसरा. मग आता ट्रेन सुटणार तेवढ्यात हे 2 जण खाली उतरले आणि खिडकीतनं त्यांनी आईने काय केलं, एक लिफाफा त्याच्या हातामध्ये दिला आणि सांगितलं जिथं तुला भीती वाटेल ना त्यावेळेस एवढं हे लेटर वाच. जर वाटली तर वाच, नाही तर वाचू नको, काय गरज नाही आहे त्याची. बरं म्हणला आणि आता ते ठेवलं त्यांनी जवळ. आणि आता ट्रेन सुटली. बरं का, कसले आईवडील डेंजर असतील का नाही. 10 वर्षाच्या मुलाला असं पाठवत असेल का? आणि मग कसं स्ट्रॉंग होणार पोरं, हे पण तुमची दृष्टी परत. आणि ट्रेन सुरू झाली. आता त्याचं लक्ष इकडं तिकडं सगळं बघण्यामध्ये आनंद. जरा 5 मिनटं 10 मिनटं गेले तसेच, काय अर्धा तासाचंच होतं. पण तरीसुद्धा 11व्या मिनिटाला काय झालं, उगीच मनामध्ये भय, दृष्टी शोधू लागली की आई पण नाही आहे, वडील पण नाही आहेत. आता सगळे अनोळखी लोक येऊन जवळ बसायला लागली होती.
ते बघितल्यावर त्याला अजून थोडं भीती वाटायला लागली. आता काय आता काय. आणि आता हळूहळू त्या भयाचं अजून रौद्र रूप झालं. आता त्याला रडू का हसू कळेना, ते घाबरून असं एका ठिकाणी बसले. आणि मग त्याला आठवलं काय, आपल्याकडं पाकिट आहे आईने दिलेलं, आपण ते वाचू काय. त्यांनी काढलं, काय होतं त्याच्यात. घाबरू नकोस, मागच्या कंपार्टमेंटमध्ये मी आहे असं सांगितलं होतं आईने. काय झालं, इतकं रिलॅक्स झाला माहिती तो. म्हणला बस स्टेशन येऊ दे, मी तुला येऊन भेटते असं सांगितलं. आता मी नाही येऊ शकत, स्टेशन आलं की मी तुला येऊन भेटते. किती रिलॅक्स झाला सांगा आता ज्ञानातनं. काय झालं, आता परत आनंद भोगतोय जे दिसतंय त्याचा. काय मगाशी काय होतं, आत्ता काय होतं, तेच लोक होते, तीच कंडिशन होती सगळी. पण तरी सुद्धा ज्ञानाचं वेदन का बदललं, विषय बदलला. मग तसंच विषय बदलायचंय. मग जे विषय आपण पराला घेऊन ध्यान करतोय ना, तिथं तुम्हाला भयच आहे. आणि जिथं आत्माचा विषय मिळाला आणि निर्भयता सहज प्रगट होणार. आणि मग स्टेशन आल्यावर आली का मम्मी पुढं, सिया मामा आला होता. मामा बाहेर आला की तो सांगतोय त्याला मामाला की मागच्या कंपार्टमेंटमध्ये मम्मी आहे. मग मामाने सांगितलं मम्मी नाही आहे, मामाच आहे. म्हणजे अशी निर्भयता आपल्याला आचार्य देत आहे. तुम्ही धर्मात प्रवेश करा तर अशी निर्भयता मिळणार आहे ना. कुठं तुम्हाला त्या घरात गेला, कोणाच्या संगतीत असला तरी सुद्धा तशी निर्भयता नाही आहे. म्हणून आत्मा एकच आपल्याला कसा आहे निर्भय बनवणारा आहे. मग त्याच्या सहवासात राहिलो तर हे असे व्रत समिती वगैरे सहज प्रगट होतात. जाणं. हा मी जीव रागद्वेषादी विभावांनी रहित शुद्ध आहे. माझ्यामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष पाप नाहीतच. स्वतःला निष्पाप जाणा, निर्दोष जाणा. अनुभवण्याचा प्रयत्न करा, शरीर म्हणजे मी नाहीच. स्वतंत्रता जाणा, मी शरीर नाही, मी जीव आहे. मी जाणतो आहे. मी आहेच, आहेची अनुभूती घ्या. जीवोहम. ओम विसर्जन. नमो हरि